नरेश मस्के आपण ज्यांच्या कृपेवर राजकारणात विविध पदं भोगली, ज्यांच्या सावलीत उभं राहून तुम्ही महापौर आणि आता इथपर्यंत प्रवास केलात, त्या सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलण्याची तुमची लायकी आहे का, याचा आधी विचार करा, अशा शब्दात शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार मस्के यांचा खरपूस समाचार घेतलाय. एकेकाळी एकनाथ शिंदे यांच्या जाचाला कंटाळून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यावेळी याच राजन विचारेला उद्धवजींचा फोन आला आणि तुम्हाला शिवसेनेत परत आणले. याचा विसर पडू देऊ नका, अशी आठवण विचारे यांनी करून दिली. उद्धव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्रातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे. अशा वेळी तुमच्यासारख्या गद्दारांनी केलेली टीका म्हणजे फक्त तुमचा प्रसिद्धीचा सोर्स आहे. ठाकरे साहेबांवर बोलले की फुकट प्रसिद्धी मिळते हे तुम्हाला माहीत आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या भुंकणाला महाराष्ट्रातील जनता फारशी किंमत देत नाही. आज तुम्ही खासदार झाला आहात तर किमान त्या पदाला साजेशी बौद्धिक पातळी तरी दाखवा, अन्यथा लोकांना वाटेल की तुमच्या मेंदूला बुरशी लागलीये. राजकारणात तुम्हाला जे काही स्थान मिळालं ते तुमच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळे मिळाले, हे विसरू नका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच तुम्हाला राजकारणात आणलं आणि आता त्याचीच फळं तुम्ही चाकत आहात, हे देखील विसरू नका. ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून जो सन्मान तुम्हाला मिळाला होता त्यामागेही त्यांचाच आशीर्वाद होता. महापौर पदासाठी अनेक इच्छुक असताना उद्धवजींनी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि ती तुम्हाला जबाबदारी दिली. तुम्हाला महापौर पदी विराजमान करण्यासाठी स्वतः संपूर्ण ठाकरे कुटुंबीय ठाण्यात आले होते, हे देखील विसरू नका. आज तुम्ही ज्या खासदारकीवर बसला आहात ती तुमच्या गटाच्या किंवा वैयक्तिक कर्तृत्वामुळे नाही तर भाजपच्या आशीर्वादामुळे मिळालेले गिफ्ट आहे. त्यामुळे फुशारक्या मारू नका. त्या भेटवस्तूचा उपयोग किमान 5 वर्षे तरी संयमानं करा. मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वक्तव्य करू नका, नाहीतर एक दिवस कट्टर शिवसैनिक तुम्हाला सळो की पळो करून सोडेल. कारण लाखो शिवसैनिकांची आजही निष्ठा मातोश्री आणि ठाकरे कुटुंबावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. नरेश मस्के, शेवटी एकच सांगायचं आहे, आपली लायकी ओळखून वागा. निष्ठावंतांना धडे देण्यापूर्वी स्वतःच्या निष्ठेचा इतिहास तपासा. आज ज्या ताटात खात आहात त्याची तरी इमानदारीने चाकरी करा. भविष्यात स्वार्थ संपला की उडी मारण्याची तुमची सवय सर्वांना माहीत आहे. किमान त्याबाबत तरी प्रामाणिक पहा. तुम्हाला भुंकण्यासाठीच पुढे केलं आहे. भुंकल्याशिवाय तुमची राजकीय व्हॅल्यू वाढत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु लक्षात ठेवा, ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना जाणीव आणि मर्यादा ठेवा. ते तुम्हीच आहात. आनंदनगर येथे तासनतास उभे राहून ठाकरे कुटुंबियांची वाट पाहत होता. तो काळ अजून फार जुना झाला नाही. त्यामुळे आज त्यांनाच शिकवण्याचं आव्हान हास्यास्पद वाटतं तेव्हा नरेश मस्केजी, आपण आपल्या अवकातीत राहा, असा इशाराच राजन विचारे यांनी मस्के यांना दिलाय.